विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर बॅलेट पेपरवरील मतदानाचा विषय हा प्रामुख्यानं सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी या ठिकाणामुळे चांगला चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवरच आता सोलापूर जिल्ह्यातीलच करमाळा तालुक्यातील पोथरे येथील असणारे महात्मा फुले समाजसेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रमोद झिंजाडे यांनी आता बॅलेट पेपरवर मतदान होईपर्यंत निवडणुकावर आपला बहिष्कार राहील अशा प्रकारचे पत्र येथील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांना पाठवलेले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बॅलेट पेपरवरील मतदानाचा विषय आता आणखी चर्चेत येणार आहे. मतदान जोपर्यंत बॅलेट पेपरवर होत नाहीत तोपर्यंत यापुढील सर्व निवडणुकावर बहिष्कार टाकणार आहे असा उल्लेख करत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रमोद झिंजाडे यांनी हे पत्र दिलेले आहे. त्या पत्राचा जर विचार केला तर त्या पत्रामध्ये झिंजाडे यांनी माझ्याप्रमाणे अनेक जण EVMच्या विरोधात आहेत. माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी हे उत्तम उदाहरण आहे. अनेक लोकांचा EVMवर अजिबात विश्वास राहिलेला नाही. येथून पुढच्या काळात येणाऱ्या निवडणुकांमध्ये बॅलेट पेपरचा वापर केला तरच मी मतदान करणार आहे, अन्यथा माझा मतदानावर बहिष्कार राहील. या संदर्भामध्ये आपण हे पत्र मिळाल्यापासून मला 3 महिन्यापर्यंत आपला निर्णय कळवावा अशी अपेक्षा आहे. माझा हा निर्णय आपल्यामार्फत महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग, मुंबई व केंद्रीय निवडणूक आयोग, भारत सरकार दिल्ली यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी योग्य ते सहकार्य करावे असे झिंजाडे यांनी या पत्रामध्ये म्हटलेले आहे. तसेच सध्या नोव्हेंबर 2024मध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या झालेल्या निवडणुकांचा EVM मशीनद्वारे लागलेला निकाल हा संशयास्पद आहे. यामध्ये निश्चितच गडबड असून चुकीचे प्रतिनिधी सत्तेवर निवडून आलेले आहेत. ते लोकशाहीच्या मार्गाने सत्तेवर निवडून आले नसून EVM मशीनमध्ये हेराफेरी करून गैरमार्गाने म्हणजेच हुकुमशाही पद्धतीने सत्तेवर आले आहेत. भारताचा विचार करता हा भारतातील अंदाजे 140 कोटी लोकसंख्येचा विश्वासघात असून यावर वेळीच निर्णय न घेतल्यास भारतात याचा उद्रेक होऊ शकतो. म्हणजे भारतातील 140 कोटी लोकांच्यात शांततेचा भंग झाला आहे. लोकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. ते दूर करण्यासाठी EVM ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान करणे आवश्यक आहे असा उल्लेखही प्रमोद झिंजाडे यांनी या पत्रामध्ये केलेला आहे. एकूणच सध्या बॅलेट पेपरवर मतदान होत असेल तरच आपण निवडणुकीमध्ये मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होणार आहोत, अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार आहोत अशा प्रकारची भूमिका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रमोद झिंजाडे यांनी घेतल्याचे दिसून येत आहे.